विद्यार्थी मित्र बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना मापन, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन या 3 संज्ञा वापरल्या जातात. दैनंदिन जीवनातही आपण या तिन्ही संकल्पनांचा वापर करीत असतो. दैनंदिन जीवनात आपण अनेक वेळा इतर व्यक्तींबद्दल विविध प्रकारचे अभिप्राय व्यक्त करतो किंवा ऐकत असतो. हे अभिप्राय म्हणजे मूल्यमापनाचाच एक भाग होय. मूल्यमापन ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये मापन आणि मूल्यनिर्धारण या संकल्पनांचा समावेश होतो. आपण मापन, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन या तिन्ही संकल्पना समजावून घेऊ. सर्वात प्रथम आपण मापनाची संकल्पना कन्सेप्ट ऑफ मेजरमेंट समजावून घेऊ. मापन या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण पाहिली तर मा या संस्कृत धातूपासून मापन हा शब्द बनलेला आहे. या शब्दामुळे मापण्याच्या अगर मोजण्याच्या क्रियेचा बोध होतो. समजा तुम्ही कापड दुकानात गेला आणि दुकानदाराला 3 मीटर कापड मागितले तर दुकानदार मीटर पट्टीने 3 मीटर कापड मोजणार आणि कापून देणार. याला मापन असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या गोष्टीचे मोजमाप करणे म्हणजे मापन होय. समजा माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. हे सुद्धा मापनच आहे. आपण दुकानामध्ये वस्तू घ्यायला जातो की 1 किलोग्रॅम साखर द्या, 2 किलो साबुदाणा द्या वगैरे. या ठिकाणी आपण मापनच करत असतो. एखाद्या वस्तूचे किंवा बाबीचे संख्यात्मक वैशिष्ट्य ठरविणे म्हणजे मापन होय. मापन ही संख्यात्मक संज्ञा आहे. स्टीवन यांनी असं म्हटलेलं आहे की मोजमाप म्हणजे विशिष्ट नियमानुसार वस्तूला किंवा घटनेला अंक देण्याची प्रक्रिया. मेजरमेंट is the process of assigning numbers to objects or events according to certain rules. उदाहरणार्थ आपल्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत. तुम्हाला त्यांची संख्या मोजायला सांगितली तर तुम्ही ती मोजाल व त्यांना 1, 2, 3 असे 30 पर्यंत क्रमांक द्याल. या ठिकाणी सुद्धा आपण मापनच करीत असतो. म्हणजेच वस्तू किंवा व्यक्तीला निश्चित नियमांच्या आधारे क्रमांक प्रदान करणे म्हणजे मापन होय. जेव्हा एखादी राशी आपण तिच्या उंची, वजन, लांबी, संख्या या संदर्भामध्ये मोजतो तेव्हा आपण मापन करत असतो. ग्रोनलँड यांनी असं म्हटलेलं आहे की मापन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगी एखादे गुणवैशिष्ट्य किती प्रमाणात आहे त्याचे अंकीय वर्णन मिळवण्याची कृती होय. म्हणजेच मापनामुळे किती या प्रश्नाचे उत्तर देते. प्रथम सत्र परीक्षेमध्ये चेतनला इंग्रजी विषयामध्ये 100 पैकी 52 गुण मिळाले व मराठी विषयामध्ये 100 गुणांपैकी 65 गुण मिळाले. तर 52 आणि 65 हे संख्यात्मक मापन आहे आणि या संख्यात्मक मापनावरून आपण त्याचे श्रेणीमध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो. म्हणजेच मापन केल्यानंतर अंक किंवा श्रेणी मिळते. विद्यार्थ्यांच्या विविध पैलूंचे मोजमाप करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या किंवा कसोट्या वापरल्या जातात. उदाहरणार्थ अभियोग्यता, अभिवृत्ती, शालेय संपादन, व्यक्तिमत्वाचे पैलू, समायोजन क्षमता इत्यादी. आणि अशाच प्रकारे परीक्षांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे गुणात्मक व संख्यात्मक मापन केले जाते. आणि यावरून आपल्याला मापनाची अशी व्याख्या सांगता येईल की एखाद्या गटातील व्यक्तीचे तिच्या बौद्धिक,
शारीरिक क्षमतांचे किंवा तिला अनुरूप अशा बाबींची माहिती मिळवण्यासाठी विविध साधने व चाचण्यांचा उपयोग करून संख्यात्मक किंवा गुणात्मक स्वरूपातील माहिती मिळवण्याच्या क्रियेला मापन असे म्हणतात. मापनाचे क्षेत्र मर्यादित असते. मापनामध्ये 2 घटक महत्वाचे असतात. पहिला घटक म्हणजे मापनामध्ये सांख्यिकीकरण अंतर्भूत असते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची उंची मोजतो तेव्हा ती व्यक्ती ठेंगणी आहे किंवा उंच आहे या भाषेमध्ये आपण मोजमाप सांगत नाही, तर निश्चित अशा संख्यात्मक परिमाणात आपले उत्तर देतो. एखादा विद्यार्थी किती शिकला हे त्याच्या गुणांवरून किंवा त्यांनी प्राप्त केलेल्या श्रेणीवरून आपण ठरवत असतो. या ठिकाणी आपण अध्ययनाचा परिणाम संख्यात्मक स्वरूपामध्ये सांगत असतो. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे मापनामध्ये संख्यात्मक प्रमाणांची तुलना अंतर्भूत असते. मापनात विशिष्ट प्रमाणकांच्या संदर्भामध्ये तुलना अंतर्भूत असते. मग कुठल्याही मापनामध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो. ज्या गोष्टीचे मापन करावयाचे आहे ती गोष्ट, ज्या वस्तूचे किंवा बाबीचे मापन करावयाचे आहे ती एखादी वस्तू असेल किंवा बाब असेल. उदाहरणार्थ साखर, शेंगदाणे, गोडे तेल, कापड, विद्यार्थ्यांचं अध्ययन, गूळ असेल किंवा यंत्रे, खोली इत्यादी. अशा मापन करावयाच्या वस्तू किंवा बाबींचा समावेश यामध्ये होतो. त्याचप्रमाणे दुसरी बाब म्हणजेच मापनाचे परिमाण किंवा माप. आपण बाजारामध्ये कापड हे मीटर या परिमाणाने मोजून घेतो. दुकानात जाऊन साखर, गूळ, शेंगदाणे, तूरडाळ हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर वजनाच्या किलोग्रॅम या परिमाणाद्वारे घेत असतो. 2 गावांमधील किंवा 2 शहरांमधील अंतर जर आपल्याला सांगायचं असेल तर ते आपण किलोमीटर मध्ये सांगतो. म्हणजेच वस्तू घेताना आपण त्या वस्तू विविध परिमाणांचा वापर करून मोजून घेत असतो आणि त्यासाठी विविध साधनांचा वापर करत असतो. अध्ययनासारख्या अमूर्त गोष्टीत सुद्धा अध्ययनकर्त्याने ठरविलेले विशिष्ट परिमाण किंवा माप हे वापरले जाते आणि त्यासाठी विविध साधनांचा वापर आपण करीत असतो. त्यानंतर दुसरी संकल्पना म्हणजेच असेसमेंट, कन्सेप्ट ऑफ असेसमेंट. असेसमेंट या शब्दाची व्युत्पत्ती असेस या शब्दापासून झालेली आहे. असेस मीन्स टू फिक्स अ व्हॅल्यू, मूल्य निश्चित करण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. ऑर टू असिस्ट द जज म्हणजेच पारखण्यास मदत करणे, परीक्षा करण्यास मदत करणे. कराच्या आकारणीच्या संदर्भात दैनंदिन व्यवहारात मूल्य निर्धारण हा शब्द वापरला जातो. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची फलश्रुती ठरवण्यासाठी मूल्य निर्धारण ही संज्ञा वापरली जाते. उदाहरणार्थ चेतनला गणितात 100 पैकी 70 गुण मिळाले असे आपण म्हणतो तेव्हा 70 हे चेतनचे मूल्य निर्धारण असते. म्हणजेच व्यक्तीच्या संदर्भात मूल्य निर्धारण ही संज्ञा वापरली जाते. शिक्षणात विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया समजावून घेणे व त्यात सुधारणा करणे, निश्चित केलेल्या निकषानुसार विद्यार्थ्यांची प्रगती आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी पुरावे गोळा करणे, त्यांचे पृथक्करण करून अन्वयार्थ काढणे या बाबी मूल्य निर्धारण या संज्ञेत अभिप्रेत असतात. आरा व इतर यांनी मूल्य निर्धारणाची व्याख्या केलेली आहे ती अशी: मूल्य निर्धारण ही माहिती गोळा करण्यासाठी कोणतीही पद्धतशीर प्रक्रिया आहे जिचा उपयोग लोक किंवा वस्तूंच्या वैशिष्ट्यांविषयी
अनुमान करण्यासाठी केला जातो. असेसमेंट इज एनी सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन that can be used to make inferences about the characteristics of people or objects. दुसरी अशी व्याख्या करण्यात येते की मूल्य निर्धारण ही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील परस्पर संवादी प्रक्रिया आहे, जी त्यांच्या विद्यार्थ्यांना जे शिकवित आहेत ते विद्यार्थी किती चांगले शिकत आहेत याबद्दल शिक्षकाला माहिती देते. Assessment is an interactive process between students and faculty. How well their students are learning what they are teaching. अशा रीतीनं मूल्य निर्धारण ही ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती आणि विश्वास यांची मुख्यत्वे करून मापनाच्या स्वरूपात नोंदी करणारी प्रक्रिया आहे. मूल्य निर्धारण ही संज्ञा विद्यार्थ्यांनी किती अध्ययन संपादन केले हे ठरवण्यासाठी वापरली जाते. व्यक्ती संबंधित बाबींचे जेव्हा मापन केले जाते तेव्हा त्याला मूल्य निर्धारण ही संज्ञा देण्यात येते. आणि मूल्यमापन करताना मूल्य निर्धारणाचे निष्कर्ष लक्षात घेणे महत्त्वाचे असतात. मूल्य निर्धारणामध्ये व्यक्ती ज्या शिक्षण प्रक्रियेतून व परीक्षणातून पार पडली त्या प्रक्रियेचे परिणामही तपासले जातात आणि यावरून पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावणे म्हणजे मूल्य निर्धारण. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये मूल्य निर्धारणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मूल्य निर्धारण करणे आवश्यक असते. आणि मूल्य निर्धारण केल्यानंतर एखादा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा की नाही, त्यात सुधारणा करावयाच्या का कार्यक्रम बदलावयाचा आहे की बंद करावयाचा आहे या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातो. मूल्य निर्धारणामध्ये अध्ययन अध्यापन आणि अध्ययन निष्पत्ती केंद्रस्थानी असते आणि मूल्य निर्धारण हे अध्ययन आणि अध्यापनात सुधारणा करण्यासाठी माहिती पुरवण्याचे कार्य करते. मूल्य निर्धारणाचे मुख्य कार्य म्हणजे कार्यक्रमाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झालीत किंवा पूर्ण झालीत याविषयी माहिती करून देणे. मूल्य निर्धारणासाठी मापन करणे आवश्यक असते. मूल्य निर्धारणामध्ये विद्यार्थ्यांच्या कसोटीचा विकास करणे, कसोटी राबविणे, तपासणे, विद्यार्थ्यांच्या विविध कामाचे मापन करणे आणि निकाल जाहीर करून प्रशस्ती पत्र देणे या बाबी येतात. विद्यार्थ्यांची निवड करणे, विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे, निदान करणे, मार्गदर्शन करणे आणि प्रशस्ती पत्र देणे या हेतूने मूल्य निर्धारण करण्यात येते. म्हणजेच मूल्य निर्धारणामध्ये मूर्त गोष्टींचे मापन केले जाते आणि या प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे शिक्षक व प्रशिक्षकांचा सहभाग असतो. तर अशा रीतीनं मूल्य निर्धारण हे मूल्यमापनासाठी आवश्यक असते. त्यानंतर आपण तिसरी संकल्पना अभ्यासणार आहोत, मूल्यमापन, कन्सेप्ट ऑफ इव्हॅल्युएशन. मूल्यमापन या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला आणि त्याची फोड केली तर मूल्यमापन बरोबर मूल्य अधिक मापन असं म्हणता येईल. मूल्यमापन म्हणजे वस्तू किंवा व्यक्तींना किंमत, मूल्य किंवा दर्जा देणे. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे अभिप्राय व्यक्त करतो. हे अभिप्राय म्हणजेच मूल्यमापनाचा एक भाग होय. उदाहरणार्थ, विजयाचा आवाज खूप गोड आहे. ती पाहुण्यांसमोर न लाजता गाणे खूप छान गाते. दुसरं उदाहरण, स्वातीने खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. तिसरं उदाहरण, जीवनने आकाश दिवा खूप छान बनवलेला आहे, इत्यादी. तर अशा अनेक विधानांद्वारे कळत नकळत आपण मूल्यमापन हे करतच असतो, ज्यामुळे कृती करणाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळतं
आणि न करणाऱ्याला कृतीत भाग घेण्याची इच्छा निर्माण होते. आणि यावरूनच मूल्यमापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हे लक्षात येतं. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. प्रथम सत्र परीक्षेमध्ये विभाला इंग्रजी विषयात 100 गुणांपैकी 52 गुण मिळाले व मराठी विषयात 100 गुणांपैकी 60 गुण मिळाले आहेत. आता या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी विषयातील प्रावीण्याचं मापन हे संख्यात्मक केलेलं आहे. आणि यासाठी ज्या चाचण्या वापरलेल्या आहेत, या दोन्ही चाचण्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या आहेत. आणि त्यामुळे या चाचण्यांद्वारे झालेलं जे मापन आहे ते निर्दोष आहे असे आपल्याला मानता येईल. पण या मापनामुळे जर आपण निरीक्षण केलं या मापनाचं, तर आपल्याला असं दिसून येतं की 100 पैकीच गुणांक आहेत आणि इंग्रजी विषयामध्ये 52 गुण मिळालेत, मराठी विषयात 60 गुण मिळालेत. 60 गुण जास्त म्हणून विभाची मराठी विषयातील प्रगती जास्त चांगली आहे असं आपण निष्कर्ष काढू शकतो. पण हा निष्कर्ष पूर्णपणे बरोबर असेलच याची खात्री मात्र देता येत नाही. कारण या मापनामुळे विभाच्या प्रगतीचा पूर्णपणे बोध होऊ शकत नाही. मापन दर्शविणारे हे जे गुण आहेत ते निर्जीव आहेत. या निर्जीव गुणांना, या निर्जीव आकड्यांना संजीवनी देऊन त्यांना बोलके करण्याचे काम हे मूल्यमापनामुळे शिक्षक करू शकतात. चाचणीने केवळ मापनाचे कार्य केलेले आहे. इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग तिला बरोबर येत नाही, मात्र मुखवाचनासाठी दिलेला उतारा तिला समजू शकतो. या वर्गात जास्तीत जास्त 55 गुण मिळालेले आहेत आणि 40 पैकी फक्त 10 विद्यार्थ्यांना विभापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत असा अभिप्राय शिक्षिकेने दिला, तर मात्र आपल्याला याचं मापन हे बरोबर आहे का नाही याविषयीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. विभाचे मराठी लेखन बरेच अशुद्ध आहे. तिला आपले विचार सुसंगतपणे मांडता येत नाही. ती अवांतर वाचनही करते, अवांतर वाचन सुद्धा तिचं चांगलं आहे आणि या वर्गामध्ये जास्तीत जास्त 80 गुण मिळालेले आहेत आणि 30 विद्यार्थ्यांना विभापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. म्हणजे वर्गातील इतर मुलांच्या मानाने विभाची मराठी विषयातील प्रगती ही समाधानकारक नाही. इंग्रजी विषयातील प्रगती तिची समाधानकारक आहे, परंतु मराठी विषयातील प्रगती मात्र समाधानकारक नाही. अशा प्रकारे शिक्षकाच्या अभिप्रायामुळे 52 आणि 60 या गुणांना अर्थ प्राप्त झालेला आहे. त्यांचे मूल्य ठरवले गेले आहे आणि म्हणून याला मूल्यमापन असे म्हणता येईल. आणि अशा प्रकारे मूल्यमापनामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचे व प्रगतीचे संख्यात्मक वर्णन असते, गुणात्मक वर्णन असते, त्याचप्रमाणे त्या वर्णनावरून दिलेला अभिप्राय असतो. परीक्षेद्वारे आपण विद्यार्थ्याच्या प्रगतीचे प्रामुख्याने संख्यात्मक चित्र घेण्याचाच प्रयत्न करतो. ते केवळ मापनच आहे. मापनामुळे आपल्याला किती या प्रश्नाचे उत्तर मिळते, पण मूल्यमापनामुळे किती चांगले या प्रश्नाचे उत्तर मिळते आणि किती या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय किती चांगले याचे उत्तर आपण देऊ शकत नाही. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्याच्या ठिकाणी असलेल्या विविध गुणांचा विकास व्हावा अशी आपली अपेक्षा असते. मुलांमध्ये जो बदल आपण अपेक्षितो त्यालाच आपण शैक्षणिक उद्दिष्ट असे म्हणतो आणि ही शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणामध्ये साध्य झाली हे ठरवण्यासाठी उपयोजिलेली सूत्रबद्ध पद्धती म्हणजेच मूल्यमापन होय. आणि या पद्धतीत विद्यार्थ्याचे वर्तन व प्रगती यांचे गुणात्मक आणि संख्यात्मक असे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मात्र प्रगती ठरवताना
उद्दिष्टांचा संदर्भ सतत डोळ्यासमोर असला पाहिजे. आणि यावरूनच आपल्याला म्हणता येईल की मूल्यमापन बरोबर संख्यात्मक वर्णन अधिक गुणात्मक वर्णन अधिक त्या वर्णनावरून दिलेला अभिप्राय. मूल्यमापन मापनाला समाविष्ट करते, परंतु हे मापनापेक्षा अधिक विस्तारित आहे. मूल्यमापनामध्ये शालेय व अशालेय विषयांचा समावेश होतो. CEBB यांनी 1977 मध्ये अशी व्याख्या केलेली आहे की कृती करण्याच्या दृष्टिकोनातून मूल्यांचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून महत्त्वाच्या पुराव्यांचे पद्धतशीर संकलन व अर्थनिर्वचन करणे म्हणजे मूल्यमापन होय. द सिस्टमॅटिक कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ एव्हिडन्स लीडिंग ॲज अ पार्ट ऑफ प्रोसेस डू अ जजमेंट ऑफ व्हॅल्यू विथ अ व्ह्यू टू ॲक्शन. ही जी व्याख्या आहे, या व्याख्येमध्ये मूल्यमापनाच्या 4 पैलूंवरती भर दिलेला आहे. पहिला पैलू म्हणजेच मूल्यमापनाची प्रक्रिया ही सुसंबद्ध प्रक्रिया आहे, म्हणजे सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ एव्हिडन्स. म्हणजेच ती करताना काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी अपेक्षित आहे. दुसरा पैलू म्हणजे त्यात संकलित केलेल्या सामग्रीच्या अर्थनिर्वचनाची अपेक्षा आहे, म्हणजेच इंटरप्रिटेशन ऑफ एव्हिडन्स. तिसरा पैलू म्हणजेच ज्या घटनेचा अभ्यास चालू आहे तिचे मूल्य निश्चित करण्याचा आहे, म्हणजे जजमेंट ऑफ व्हॅल्यू. आणि चौथा पैलू म्हणजे मूल्यमापनाच्या कृती प्रवणतेवर भर देणारी आहे. मूल्यमापनाची परिणती विशिष्ट कृतीत होणे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि मूल्यमापन करताना बहुधा मूल्य निर्धारणाचे निष्कर्ष लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. NCERT ने मूल्यमापनाची व्याख्या केलेली आहे. मूल्यमापन म्हणजे पूर्वनिश्चित शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली, विद्यार्थ्यांना वर्गात दिलेल्या अनुभवांची परिणामकारकता किती होती, शिक्षणाचा हेतू किती प्रमाणात साध्य झाला हे ठरविणारी पद्धतशीर प्रक्रिया होय. NCERT Evaluation is the systematic continuous process of determining the extent of which specified educational objectives previously identified and defined are attained. Second, the effectiveness of the learning experience provided in the classroom. And third, how well the goals of education have been accomplished. अशा रीतीने NCERT ने मूल्यमापनाची व्याख्या केलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये मूल्यमापन हा अध्ययन अध्यापन पद्धतीचाच एक अंगभूत भाग होय. निकोप शैक्षणिक तंत्राचा भाग म्हणून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी परीक्षा घेतल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे. वाना दांडेकर यांनी अशी व्याख्या केलेली आहे की मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य केली आहेत याचा पडताळा पाहण्यासाठी वापरलेली सूत्रबद्ध प्रक्रिया होय. इव्हॅल्युएशन मे बी डिफाइंड ॲज a systematic process of determining the extent to which educational objectives are achieved by the pupils. तर अशा रीतीने मूल्यमापनाच्या विविध व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. टेलर यांनी मूल्यमापनाचा त्रिकोण मांडलेला आहे. यामध्ये उद्दिष्टे, अध्ययन अनुभव आणि मूल्यमापनाची साधने यांचा समावेश केलेला आहे आणि मध्यभागी परिसर असं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जो त्रिकोण तयार झालेला आहे त्या त्रिकोणाच्या मध्यभागी परिसर असं लिहिलेलं आहे.
तर शैक्षणिक उद्दिष्ट कोणतीही कृती ज्या वेळेला व्यक्ती करते त्यावेळेला ती हेतुपूर्ण असते. वर्गात अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाने अध्यापनाची उद्दिष्टे ठरवली पाहिजेत आणि त्यामुळे अध्यापन उपयुक्त व फलदायी होण्याची शक्यता असते. आणि अध्यापनाची उद्दिष्ट ठरवणे म्हणजेच अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या वर्तनात कोणते बदल अपेक्षित आहे हे ठरवणं. आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकाचे अध्यापन असते. शिक्षक निरनिराळ्या अध्यापन पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांना परिसराला अनुसरून अध्ययन अनुभव देतात. त्यासाठी प्रयोग, दिग्दर्शन, तक्ते, नकाशे, प्रतिकृती यांचा आवश्यकतेनुसार वापर करतात. योग्य अध्ययन प्रसंग निर्माण करून त्याद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले पाहिजे. आणि हे अध्ययन अनुभव वर्तनात बदल घडवून येण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. योग्य अध्ययन अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे आवश्यक असते आणि त्याचप्रमाणे अपेक्षित वर्तन बदल घडून आले काय किंवा अपेक्षित वर्तन बदल किती प्रमाणात घडून आले हे पाहण्यासाठी मूल्यमापनाची साधने वापरली जातात. तर अशा रीतीनं या मूल्यमापनाच्या त्रिकोणामध्ये 3 घटक हे सांगितलेले आहे. डॉक्टर पटेल यांनी मूल्यमापन प्रक्रियेचे 4 घटक मानलेले आहे. ते 4 घटक म्हणजेच आपण आधीच्या घटकामध्ये जे 3 घटक पाहिले त्याच्याबरोबर चौथा आहे पाठ्यवस्तू म्हणजे उद्दिष्टे, अध्ययन अनुभव, मूल्यमापन साधने आणि पाठ्यवस्तू हा चौथा घटक मूल्यमापन तंत्रामध्ये समाविष्ट केला पाहिजे असे डॉक्टर पटेल यांनी सांगितलेले आहे. तर अशा रीतीनं मापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन या संज्ञा काळजीपूर्वक वापरल्या जातात. उपलब्ध असलेल्या माहितीचे अथवा सामग्रीचे संख्यात्मक प्रमाण ठरवण्यासाठी मापन हा शब्द आपण वापरतो. व्यक्तीच्या अध्ययनाची फलश्रुती ठरवण्यासाठी मूल्य निर्धारण ही संज्ञा वापरली जाते. तर एखाद्या नियोजित अभ्यासक्रमाच्या योग्यतेचा पडताळा पाहण्यासाठी मूल्यमापन ही संज्ञा वापरली जाते. मापनामुळे आपल्याला किती या प्रश्नाचे उत्तर मिळते, मूल्य निर्धारणामुळे किती शिकले या प्रश्नाचे उत्तर मिळते, तर मूल्यमापनामुळे किती चांगले या प्रश्नाचे उत्तर मिळत असते. तर अशा रीतीनं मूल्यमापनाची प्रक्रिया ही संपूर्ण शिक्षणाला गवसणी घालणारी प्रक्रिया आहे आणि शिक्षणाचं फलित हे दर्जेदार मूल्यमापनावरच अवलंबून असते. आणि मूल्यमापन ही एक व्यापक संज्ञा असून त्यामध्ये मापन आणि मूल्य निर्धारण यांचा समावेश होतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.